झी 24 तास एक पाऊल पुढे। आळंदीमधल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 50 मीटर उंचीवरून चित्रण करण्याचा प्रयोग पुण्यातल्या 2 युवकांनी एरियल फिल्म डिव्हाइसच्या मदतीने यशस्वी केलाय। ज्या भागात हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही अशा भागांची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणं त्यामुळे शक्य होणार आहे। पुण्यातल्या अमित तक्ते आणि नरेंद्र नवले यांनी बनवलेल्या या उपकरणाचा पाहूया एक विशेष रिपोर्ट। हेलिकॉप्टरवर कॅमेरा लावून त्याद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयोग करणारा 3 इडियट्स मधला रायन शो आपण सर्वांनीच पाहिला असेल। पुण्यातले अमित तक्ते आणि नरेंद्र नवले यांनीही असाच प्रयोग करत आळंदीमधल्या संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 50 मीटर उंचीवरून चित्रण केलंय। ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर पोहोचू शकत नाही त्या ठिकाणची ही अद्भुत दृश्य एरियल फिल्म डिव्हाइस या उपकरणानं टिपण्यात आली। एरो मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तक्ते यांच्या मनात गेल्या 5 वर्षापासून ही कल्पना घोळत होती। त्यातूनच एरियल फिल्म डिव्हाइस हे उपकरण तयार झालंय। उडणाऱ्या ऑब्जेक्टला कमीत कमी वजन लावून वर पाठवलं तर ते ऑब्जेक्ट जास्तीत जास्त वेळ हवेत राहू शकतं। हा बेसिक प्रिन्सिपल आम्ही फॉलो केला आणि लेटेस्ट अवेलेबल फोटोग्राफी टेक्नॉलॉजीमधले इक्विपमेंट्स आम्ही इम्पोर्ट करून त्याचा वापर ह्या ओव्हरऑल प्रकल्पाकरता केला। इमॅजिन केलं त्याच्याही पलीकडे त्याचा एक ॲक्च्युअली पिक्चर रिझल्ट आलेला आहे आणि खरंच म्हणजे तो एक अविस्मरणीय अनुभव आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसे इमेजेस बघितले की त्याच्यामध्ये एकाच वेळेला सूर्योदय पण होतोय आणि एकाच वेळेला माऊलींची पालखीही निघाली। हा तर खूपच म्हणजे मला तर तो खूप म्हणजे टचिंग आहे तो फोटो। 4 पंखे असलेल्या या हेलिकॉप्टरला खाली कॅमेरा जोडता येऊ शकतो। तसंच साधारणतः 200 मीटर उंचीपर्यंत हे उडू शकतं। त्याला जोडलेला कॅमेरा स्वयंचलित पद्धतीने चालवता येतो किंवा खालून रिमोट कंट्रोल वापरून फोटोही काढता येतात। तसंच शूटिंगही करता येऊ शकतं। व्हिडिओग्राफी बरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही या उपकरणाचा वापर करता येऊ शकतो असा विश्वास या उपकरणाच्या निर्मात्यांनी केलाय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।